मिशन कन्सेप्शन. लेखक गौतम पंगू. तुम्हाला नक्की काय होतंय मिसेस साने? राजीवनं श्वेताला विचारलं. डॉक्टर, आजकाल माझ्या सगळ्या अंगाची खूप आगाग होते. आपले टपोरे डोळे राजीवर रोखून लाडीक आवाजात श्वेतानं उत्तर दिलं. दॅट्स ऑड. बरं मला सांगा, असं नेहमी नेहमी होतं का अधूनमधून? नाही, नेहमी नाही, अधूनमधून. आता बघा ना, तुम्ही मला तपासायला आत आला आणि एकदम मला माझं सगळं अंग गरम झाल्यासारखं वाटलं. मादक आवाजात श्वेता म्हणाली. व्हेरी इंटरेस्टिंग. अच्छा, तुम्हाला कसली ॲलर्जी आहे का हो? म्हणजे अंगावर कुठे रॅश वगैरे? मला तुमची ॲलर्जी तर नक्कीच नाहीये. मग तुम्हीच माझं कम्प्लीट फिजिकल चेकअप करा ना डॉक्टर. श्वेताच्या नजरेत आव्हान होतं. स्किन हगिंग ड्रेसमधून तिची वळणदार फिगर अगदी व्यवस्थित उठून दिसत होती. राजीवचा श्वास जलद झाला. प्लीज आज जाऊन अनड्रेस व्हा आणि हा गाऊन अंगावर घाला. तुमचं झालं की लगेच मला हाक मारा बरं का. राजीवचा आवाज त्याला स्वतःलाही ओळखू येत नव्हता. डॉक्टर, अनड्रेस म्हणजे पूर्णपणे अनड्रेस करू का हो? श्वेतानं आवाजात नाटकी निरागसता आणत विचारलं. हो हो हो. औंढा गिळत राजीवनं उत्तर दिलं आणि तिच्या नजरेला नजर न मिळवता तो खोली बाहेर पडला. श्वेता स्वतःशीच हसली आणि तिनं कपडे उतरवायला सुरुवात केली. राजीव शेजारच्या खोलीत येऊन खुर्चीवर बसला. फार अधीर झाला की जोर जोरात उजवा पाय हलवायची त्याला सवय होती. आत्ताही तो तसंच करायला लागला. आज त्याला हा मोका हातचा जाऊ द्यायचा नव्हता. पण नेमका त्याच्या फोनवर टेक्स्ट आला. त्यानं टेक्स्ट वाचला. अर्जंट इश्यू इन चायना, कॅन वी टॉक? त्यानं चिडून शिवीच दिली. या माईकला काळ वेळेचं काहीही भान नसतं. रिप्लाय करायला त्यानं फोन उचलला. इतक्यात त्याला माईकचा कॉलच आला. राजीव, गॉट अ फ्यू मिनिट्स, वी नीड टू टॉक. राजीव कुठे आहे, तो आता बोलू शकतो का, याची काहीही चौकशी न करता माईक बोलायला लागला. चायनामधल्या त्यांच्या एका क्लायंट कंपनीच्या ऍपमध्ये काहीतरी इश्यू आला होता आणि त्यामुळं त्यांचं पेरोल प्रोसेसिंग थांबलं होतं. ते अर्जंटली रिझॉल्व्ह करणं गरजेचं होतं, नाहीतर लोकांचे पगार वेळेवर बँकेत डिपॉझिट झाले नसते. राजीवच्या कंपनीचा चायनामधला टेक सपोर्टचा माणूस खरं तर त्यावर काम करत होता. लोकल लेव्हलवरच हा इश्यू रिझॉल्व्ह झाला असता. पण माईकला म्हणजे त्याच्या बॉसला प्रत्येक गोष्टीत नाक खुपसून स्वतःचं महत्व वाढवायची जणू सवयच होती. आणि राजीव कंपनीच्या हेडक्वार्टरमधला मुख्य टेक्निकल एक्सपर्ट असल्यानं त्यानं चायनातल्या माणसाशी बोलावं अशी माईकची इच्छा होती. तू वॉंगशी बोल, मी त्याला आपल्या कॉलमध्ये ऍड करतो. माईक घाईघाईत म्हणाला. बट माईक, वॉंग कॅन हँडल दिस ऑन हिज ओन. राजीवनं माफक विरोध करण्याचा प्रयत्न करून पाहिला. नॉनसेन्स. हा इश्यू सोडवण्यात आपण सहभागी होतो इतकं जरी दिसलं ना तरी दॅट विल क्रिएट अ गुड इम्प्रेशन. तू फक्त एकदा बोलून घे वॉंगशी. माईक आता माघार घ्यायला तयार नव्हता. बट माईक, आय वॉज जस्ट अबाउट टू. राजीवनं पुन्हा काहीतरी बोलायचा प्रयत्न केला, पण माईक, जस्ट होल्ड, आय विल ऍड हिम. पण माईकने त्याचंच घोडं पुढं जा म्हटलं. डॉक्टर, डॉक्टर, डॉक, आय एम रेडी फॉर चेकअप. शेजारच्या खोलीतून श्वेताची मधाळ हाक आली. येस येस, आय विल बी देअर इन अ मिनिट. राजीवने उत्तर दिलं. वॉंग कॉलवर आला आणि राजीवला लक्षात आलं की हा कॉल काही लवकर आटपणार नाही. वॉंगचं इंग्रजीचं ज्ञान अगदी जेमतेम होतं, त्यामुळे तो अगदी अडखळत बोलत होता. शिवाय राजीवलाही आपलं बोलणं त्याला कळावं म्हणून त्याच्याशी अगदी सावकाश बोलावं लागत होतं. त्यामुळे त्यांचं संभाषण ट्रॅफिक जॅममध्ये अडकलेल्या गाडीसारखं मंद गतीने पुढं सरकत होतं. डॉक, डॉक येताय ना मला तपासायला? और शुड आय पुट माय क्लोथ्स बॅक ऑन? श्वेताच्या आवाजात आता थोडासा राग डोकावत होता. नो नो, डोंट पुट एनी क्लोथ्स ऑन येट. राजीव घाईघाईत म्हणाला. पण हे करताना तो सेलफोनवर हात ठेवायचा विसरला. वॉंगला वाटलं की राजीव त्याच्याशीच बोलतोय. ऍपमधला इश्यू रिझॉल्व्ह करण्यासाठी राजीव आपल्याला हा असा विचित्र सल्ला का देतोय हे न कळल्यानं तो गोंधळला. व्हॉट डिड यू से? मोठ्या प्रयत्नानं तो म्हणाला. नो नो, दॅट. Sample complete.
Ready to continue?